वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. काल आपण 16 आणि 17 पाहिला. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. त्यात आपण पाहिलं की आहार विहार सगळं जेवढं आवश्यक आहे तेवढंच करून, आणि आवश्यक आहे आणि त्यात पुन्हा सात्विक आहार. योग्यांसाठी एक जवागू म्हणून खिचडीचा प्रकार सांगितलाय. म्हणजे त्याच्यात काही पाचक औषधही असतात आणि सगळ्या डाळी आणि भात भाजून घेतलेला असा ही खिचडी ही योग्यांसाठी चांगली म्हणून सांगितलेली आहे. असं आता सगळ्या बाबतीत जे फक्त शरीराला आवश्यक, म्हणजे चवीसाठी किंवा अशा ह्यानी विचार न करता शरीराला जसं आवश्यक आहे ते खाणं, आणि त्यात युक्त म्हणजे सात्विक हवं, आणि युक्त प्रमाणाने म्हटलं तर पूर्ण आपल्याला जी भूक आहे त्याच्या म्हणजे उदराच्या अर्धा भाग त्या अन्नाने आणि 3/4 आहे तो पाण्याने, आणि मग उरलेला 1/4 रिकामा ठेवायचा. असं अशा पद्धतीने जर आपण अन्नाचं सेवन ठेवलं तर कफ पित्त वात या प्रकृतीचा अनबॅलन्स होत नाही, आणि त्यामुळे शरीर निरोगी निरामय असल्यावर योगही साधता येतो. तर आपण 18वा श्लोक घेऊया. आता पुन्हा त्या योगाबाबतच भगवान सांगतायत पुढे. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आता हे युक्ताहार विहार युक्तचेष्टा हे सगळं करताना तो दोन गोष्टी आहेत. युक्त म्हणजे योग्य पण झालं, आणि युक्त म्हणजे काय हे पुन्हा भगवान या 18व्या श्लोकात सांगतायत. तो अर्थही या युक्ताहार विहारस्यला आपल्याला लावता येतो. तर इथे काय सांगितलंय की यदा विनियतम, विनियतम म्हणजे नियत, विशेष करून नियत केलेले म्हणजे पूर्ण कंट्रोलमध्ये केलेले, चित्तम चित्त, असं पूर्ण ताब्यात असलेलं चित्त जेव्हा परमात्म्यात स्थिर होतं, त्या भ्रूमध्याकडे दृष्टी लावून जेव्हा तो सर्व समर्पण करून तटस्थपणे पाहत बसतो, तेव्हा ते चित्त पूर्ण स्थित झालेलं आहे. आणि कसं ते एकदा त्या परमेश्वराकडे लागलं, आत्मस्वरूपाकडे लागलं, तर आपोआपच भोगांची इच्छा नाहीसे होते, आणि तसा झालेला जो पुरुष आहे त्याला युक्त म्हटलेला आहे. म्हणजे योगात स्थित, योग साधल्यावर तो युक्त झाला. तर तसं युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा मध्ये युक्त म्हणजे प्रमाण, योग्य प्रमाण हाही अर्थ आहे. आणि आहार विहार सगळ्या चेष्टा आपल्या करताना जागृतीत स्वप्नात सगळ्यात तो ईश्वराशी युक्त राहिलेला आहे. म्हणजे हे सांगतात की निद्रेतही ती नुसती निद्रा नसते, त्यांची योग निद्रा होते. झोपतानाही ती जाणीव सहित आनंदाचा अनुभव त्यात कुठेतरी राहतो, त्यामुळे ती योगनिद्रा होते. असा तो योगी कायम परमात्म्यात स्थित राहतो, त्यालाच योगयुक्त म्हटलेलं आहे. आता ते कसं, तर त्याच्यासाठी उपमा देतात भगवान. यथा दीपो निवातस्थो
नेङ्गते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. म्हणजे अ, आता हे सांगतात की एखाद्या ठिकाणी पूर्ण बंद खोली असेल जिथे वारा नाहीये अजिबात, हवा हलत नाही. वेळी ती जशी ज्योत शांत होते आणि तेव्हा आपण पाहिलं तर इतर वेळी ज्योत हलताना तिच्या जी उंची असते ती कमी असते फडफडताना. ती शांत होते तेव्हा आपल्याला आपण व्हिज्युअलाइज करू शकतो की ती शांत, सरळ आणि लांब होते. याचाच अर्थ ती कुंडलिनी शक्ती आहे. ते जेव्हा चित्त शांत झालं, शांत चित्ताने जेव्हा तो अ, योगयुक्त असा जो महात्मा त्या आज्ञाचक्रात अ, त्या ईश्वराकडे ध्यान लावून बसतो, तेव्हा चित्त शांत झाल्यावर ती कुंडलिनी सरळ वरपर्यंत येते आणि तिथे काही त्याला अ, अ, बाधा नाहीये, काही मध्ये त्याला काही हिंडरन्स काही नाहीये. अशा ह्याच्यात ती एकदम स्थिर अशी त्याची ती वृत्ती राहते. तशी तर ह्या दीपासारखी. निर्वात जागेत लावलेल्या दीपासारखी. आता असा जो योगी आहे, त्याचं पुढे लक्षण वर्णन करतायत. यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्यात्मनि तुष्यति. यत्रो परमते चित्तम म्हणजे जिथे चित्त हे उपरमते. उपरमते म्हणजे त्यात रमून जातं म्हणजे घडून जातं त्यात पूर्ण त्यात मग्न होतं. ते कशात? तर निरुद्धम योग सेवया योगाची सेवा करताना म्हणजे योग योग त्या समाधी अवस्थेला पोचण्यासाठी जो ध्यान मार्ग आहे तो करताना ते चित्त शांत होतं आणि शांत चित्त परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या बुद्धीत आपण मागे बघितलं की शुद्ध बुद्धी ही स्वच्छ केलेल्या आरशासारखी आहे आणि ती चित्तशुद्धी झाली, ध्यानाने शुद्धी झाली, की त्या ठिकाणी परमेश्वराचा प्रकाश आपोआप आहेच. म्हणजे तो परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच तो तृप्त राहतो. म्हणजे त्या आंतरिक आनंदात, सच्चिदानंद रूप आनंदात तो तृप्त राहतो. आता शुद्ध बुद्धी कशी होते? तर आपण अ, अर्थात हे ज्ञानेश्वरीत खूप छान आणि एलॅबोरेटेड ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलंय, की ती कुंडलिनी आपल्या पूर्ण शरीराचा ग्रास करते. ह्या जशी जशी कुंडलिनी वर जाते, ही महाभूताची शुद्धी होते. असं म्हणतात, की जे अ, सत्पुरुष असतात, ज्यांना ज्यांची कुंडलिनी सहस्रारापर्यंत पोहोचली आहे, तर तिथपर्यंत पोचेपर्यंत ती कुंडलिनी त्यांच्या शरीरातल्या पंचमहाभूतांचा ग्रास करून चुकलेली असते. म्हणजे मग त्याच्यानंतर जी सत्पुरुषांची पुरुष आपल्यासारखी पंचमहाभूताची दिसतात, पण ती असत नाही. आणि ह्याचं एक सुंदर उदाहरण अ, गुलाबराव महाराजांच्या चरित्रात आहे. एकदा त्यांचे एक भक्त फोटोग्राफरला घेऊन आले आणि त्यांचा फोटो काढायचा म्हणून मागे लागले आणि गुलाबराव महाराज त्यांना तयार नव्हते. तरी पण मग आग्रहाने त्यांनी अ, खूपच आग्रह केल्यावर ते फोटोला उभे राहिले. त्यांच्याबरोबर बाकी सगळी मंडळी होती. फोटो काढल्यानंतर तो डेव्हलप झाल्यावर तिथे गुलाबराव महाराज सोडून बाकी सगळ्यांचा फोटो आला होता. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या शरीराला फक्त दाखवण्यापुरता आकार आहे. फक्त दाखवण्यापुरती जडता तिथे दिसते. वास्तविक ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तर ते होतं कसं? तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात, की ती कुंडलिनी एक-एक करून जशी ती मूलाधारावरून वर आली, ती मणिपुरापर्यंत आली, की ती आपल्या सर्वात पहिले तर आपल्या अंगातल्या मेदाचा नाश करते. म्हणजे चरबी अ, अ, जाळून टाकायला सुरुवात करते.
प्रत्येक नाड्यांची शुद्धी करते. म्हणजे रक्त पुरवणाऱ्या आर्टरीज आणि व्हेन्स या दोन्हींची शुद्धी होते. नर्व्स सगळे आहेत त्यांची त्यांची शुद्धी होते. सगळं शरीर सैल होतं. जो आपण बघितलं की आपण शरीर अ, एका जागी ठेवण्यासाठी आपण आतल्याच स्नायू एकमेकांना पकडून ठेवलेले असतात. तसंच मनातही आपण वेगवेगळ्या विचारांना स्वतःची आयडेंटिटी आपण अमुक-अमुक आहोत, अमुक नामाचे आहोत. हे सगळं आपण साठवून ठेवलेलं असतं. तर ते मोकळं मन जसं मोकळं होतं, तसं शरीरही मोकळं होतं. योग्यांचं जर शरीर पाहिलं तर त्यांना स्पर्श केला तर लोण्याहून मऊ असं त्यांचं शरीर लागतं असं सांगतात. तर ती शरीराची शुद्धी ऑलरेडी झालेली आहे आणि त्या शरीराच्या शुद्धीबरोबर ध्यानाने शुद्ध मनात ध्यानाने त्या अ, आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी जाते तेव्हा तो ईश्वराचा साक्षात्कार होतो. तिथे फक्त अ, अ, एक नोशनल म्हणजे जस्ट बारीक पडद्यासारखं आपण म्हणू शकू. ईश्वरापासून वेगळं अस्तित्व फक्त जाणवतं. निर्विकल्प समाधीत स्वतः ईश्वर रूप झाल्यामुळे त्याला ते अस्तित्वही राहत नाही आणि तो पूर्ण त्या सच्चिदानंदात राहतो. तर असा तो महात्मा या 20व्या श्लोकात सांगितलंय की तो स्वतःतच स्वतः सुष्ट आत्मानंदातच संतुष्ट होऊन राहतो. आता 21वा श्लोक. मग काय होतं ते सांगतात. सुखमात्यन्तिकं यत् यत्तद्बुद्धिग्राह्यं मतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. म्हणजे आता ते सांगतायत की हे जे आनंद आहे, हा जो सुखानुभव आहे, आत्यंतिक आनंद आहे. तो कसा आहे? तर तो इंद्रियातीत आहे. म्हणजे आपल्याला जे सगळी आनंदाची अनुभूती होते, ती आपल्याला असं वाटतं की इंद्रियांनी झाली. पण हा आनंद तिथे इंद्रियांचा संबंध सुटलेला आहे आणि हा इंद्रियातीत अनुभव आहे आणि तो फक्त या शुद्ध बुद्धीला मिळतो. शुद्ध बुद्धी ही थोडक्यात म्हणजे असं आपण म्हटलं की एका पेल्यात समजा माती आहे, थोडीशी ओली आहे. तर तिकडे काय काय आहे? तर ती माती म्हणजे स्थूल भाग झाला. ओलं असल्यामुळे पाण्याचा भाग झाला. अ, त्याच्यात मध्ये ती अ, कण-कण वेगवेगळे असल्यामुळे मध्ये हवेचा भाग झाला. आता आपण ती माती काढून टाकली तरी तो ग्लास तसाच आहे. ती पूर्ण स्वच्छ धुवून सुकवली, तर त्याच्यात फक्त हवा आणि आकाश राहिलं. समजा आपण त्यातली हवाही काढून घेतली तर आकाश राहिलं. तर ते आकाश राहिल्यानंतर अ, त्या पेल्यातनं आरपार आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं. पाणी असतानाही दिसतं, हवा असतानाही दिसतं, पण हवाही काढून घेतली तर अजून स्वच्छ दिसतं. तसंच ही बुद्धी शुद्ध होते म्हणजे खरं तर बुद्धी ऑलमोस्ट त्याचं अस्तित्व संपत आलेलं आहे. तेव्हा तो साक्षात्कार होतो आणि निर्विकल्प अवस्थेत ती बुद्धीही राहत नाही. पण सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण जोपर्यंत या मायेत आहोत, जोपर्यंत पंचमहाभूताच्या शरीराशी, मनाशी आपला संबंध आहे, तोपर्यंत ती स्वच्छ बुद्धी हे एक आपण अ, एक पोर्टल म्हणूया, एक त्या परमात्म्याकडे पोहोचण्याचा दरवाजा म्हणूया. तो दरवाजा उघडला, तर तो प्रकाश सगळा दिसला आणि एकदा त्या प्रकाशात, त्या सच्चिदानंदात आपण गेलो, की मग तो दरवाजाही राहिला नाही. ही निर्विकल्प समाधीची अवस्था आहे. तर असं केवळ आणि खरं तर हे बाह्य विषयाचा पण जो आनंद आहे, तो व्यावहारिक आनंदही आपण जर बघितला, तर समजा एखादा माणसाला एखादा पदार्थ खूप आवडतोय. तो गाढ झोपलेला असताना त्याच्यासमोर तो पदार्थ ठेवला. त्याला त्याचा आनंद होईल का? काहीच आनंद होणार नाही. समजा अगदी गाढ झोपलेला असताना त्याच्या जिभेवर तो ठेवला
आणि त्याची गाढ झोप मोडली नाहीये. त्याचा आपण असा डोळा उघडला, समजा असं theoretically समजा की गाढ झोप मोडलेली नाहीये. तर त्याला ते दिसणार नाही, त्याला अनुभव येणार नाही. कारण अ, हा इंद्रियांचं काम फक्त त्या तन्मात्रा म्हणजे इंद्रियाचे जे विषय आहेत, ते घेऊन मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचवण्याचे आहेत. आणि मग ते त्याचा अर्थ लावण्याचं काम मन आणि बुद्धीला होतं. त्यामुळेच जर सगळ्या विषयांचा विषय हे जे भोग देत असले किंवा इंद्रिय जर भोग देत असलं, तर प्रत्येकाला एखादी चव अशी आवडते, दुसऱ्याला तशीच चव आवडेल असं नाही. किंवा आपल्यालाही प्रत्येक वेळी तीच चव आवडेल असं नाही. म्हणजे खूप गोड आवडतं एखाद्याला, रसगुल्ला आवडतो. खाल्ला 10 खाल्ले. तर 11व्या वेळी ते नकोसा वाटतोच. याचा अर्थ त्या चवीत, त्या बाह्य विषयात किंवा ती चव घेण्याच्या इंद्रियात ह्याच्यातनं कुठलंही सुख नाहीये. ते बुद्धीला, आपल्या मनाला शेवटी कसं वाटलं त्याच्यावर त्याच्यातलं सुख अवलंबून आहे. म्हणजे तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचता आलं आणि ती तिथपर्यंत पोहोचल्यावर ती बुद्धी जर शुद्ध असली, तर कोणत्याही विषयातनं मिळणारा आनंद आहे हा ईश्वराचाच आनंद आहे, याचा अनुभव यायला सुरुवात होते. आणि ते होण्यासाठी हा ध्यानयोग आहे, की काहीही बाह्य विषय नसताना बुद्धी जेव्हा शुद्ध झालेली आहे, तेव्हा तो आनंद आतूनच प्रकाशित होतो. तेव्हा आपल्याला कळतं, की अरे हा कोणत्याही बाहेरचा नव्हता, हा जिथून-तिथून होणारा आनंद हा आतलाच आहे. जसं आपण स्वतः अ, आरशात पाहिलं आणि आरशात पाहिल्यावर आपल्याला आनंद झाला, तर आपण तो आरशातल्या रूपाने आनंद झाला असं म्हणतो का? नाही, तो आपल्याच रूपाचा आनंद आहे. फक्त तो आरशात परावर्तित झाला. तोच आरशात जर मलिन असेल, तर आपल्याला आपला चेहरा मलिन दिसल्यावर आपल्याला दुःख झालं. तेही दुःख आपल्याला कुठे झालं? ते मनात झालेलं आहे. त्यात त्या आरशाचा काही म्हणजे त्या मलिनतेचा काही संबंध नाहीये. त्यामुळे ही जी बुद्धी आहे, हे जे मन आहे, त्याच्यातच त्या परमात्म्याचा प्रकाश झाल्यावर मग तिथून तो परमात्म रूप होणं हे शक्य आहे. तर असा तो महात्मा आहे. त्याला इंद्रियातीत असा फक्त सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो आत्मा आहे, तो त्याचा अनुभव तिथे प्राप्त होतो. आणि तिथे तो अनुभव प्राप्त झाल्यामुळे तो योगी कुठेही विचलित होत नाही. कारण आपले कोणतंही विचलित होणं किंवा चलन-वलन कशामुळे आहे? तर दुसरीकडे लक्ष गेल्यामुळे आहे. आणि दुसरीकडे जर आपल्याला ज्या गोष्टीत खूप आनंद आहे, त्या गोष्टीकडे आपण समजा एखादं चांगलं गाणं ऐकतोय किंवा एखादं आवडीची गोष्ट आपण करतोय, तेव्हा आजूबाजूला दुसरं कोण काय बोललंय आपलं लक्षही राहत नाही. तर इथे तर हा परमानंद आहे. त्यामुळे त्या परमानंदात एकदा त्याचं प्रकाश त्याच्या बुद्धीत झाला, तर तो विचलित होणं शक्यच नाही. म्हणजे त्याची स्थिती कधी विचलित होत नाही. आणि ही स्थिती कशी आहे, हे पुढे सांगतायत 22व्या श्लोकात. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. आता कसं झालं, की त्याची त्या आत्मस्वरूपापासून स्थिती विचलित होत नाही. म्हणजे आता त्याला आरशात बघायची गरज राहिली नाही. तो स्वतः आत्मरूप त्याच्या आत त्याला दिसायला लागलं. आणि जे सुख-दुःख जे आहेत बाकी जी विषयामुळे होणारी आहेत, ती सगळी त्या आरशावरचा मळ किंवा आरशावरचं काही डेकोरेशन अशा स्वरूपाची आहे. इथे त्या आरशाचीच गरज नसल्यामुळे मन आणि मनाचंही साह्य त्याला लागणार नसल्यामुळे तो आनंदात पूर्ण असल्यामुळे त्या आरशावर काही आरसा जरी फुटला किंवा आरशाला काही इजा झाली, तरी त्यांनी त्याच्या स्वरूपात काही बदल होत नाही. कारण तो आता आरशाशिवाय स्वतःचं स्वरूप त्याला जाणवलेलं आहे. तर त्यामुळेच न दुःखेन गुरुणापी विचारलते. या स्थितीत असल्यावर कितीही मोठं जरी दुःख आलं,
तरी त्या दुःखाने तो विचलित होत नाही. कारण सुख दुःख हे मनाचे विचार आहेत. शुद्ध बुद्धी मनाचं लक्षण काय? तर विचार हे मनाचं लक्षण आहे. मन अशी काही वेगळी गोष्ट दाखवता येत नाही. सगळे संकल्प विकल्पात प आणि त्याचे जे विचार आहेत ह्यानी मन म्हणतात. मनातनं बुद्धीची अवस्था ही मनाच्या मानाने स्थिर आहे त्या अंतःकरण तत्वाची. तिथे एक निश्चय झालेला आहे आणि त्यात शुद्ध बुद्धी झाली त्याचा अर्थ तो निश्चय जो आहे तो परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी झाला. तर त्यामुळे बाकी बाह्य विषयाचे संबंध त्या इंद्रिय काय दुसरं काही आत आणूच शकत नाही. मन दुसरं काही अर्थ लावूच शकत नाही. मन स्थिर झालेलं आहे. मनोनाश म्हणतात. मनोनाश म्हणजे मन संपलं याचा अर्थ ते बुद्धिरूप झालं आणि ते पण शुद्ध बुद्धी असल्यामुळे परमात्म्यात स्थित आहे. तर त्यामुळे गुरु म्हणजे मोठं जरी काही दुःख आलं तरी तो विचलित होत नाही. आता ही लक्षणं सांगितली. ही लक्षणं मध्ये मध्ये भगवान सांगतायत. त्याचा आपण मागे उद्देश पाहिले. तर एक तर त्या स्थितीला पोहोचलेला साधू पुरुष ओळखण्यासाठी आणि स्वतःला ते एक आमिष आहे की अशी स्थिती मिळू शकते हे वारंवार भगवान सांगतायत. आणि दुसरं आपण तिथे पोचलो की नाही हे कसं कळावं? तर शास्त्रात हे सांगितलेलं आहे की आत्मस्थिती प्राप्त झाली की नाही याचे 3 मापदंड सांगितलेत, क्रायटेरिया सांगितलेत. एक आत्मप्रतीती, गुरुवाक्य प्रतीती, वेदवाक्य प्रतीती. या वेदवाक्याप्रमाणे गुरूंच्या सांगण्याप्रमाणे आणि आपला अनुभव हे तिन्ही जेव्हा एकसारखे जाणवतील तेव्हा ती आत्मस्थिती प्राप्त झाली हे समजावं. तर तशी आता ती आत्मस्थिती या योगांना प्राप्त झालेली आहे. आता हे करायसाठी काय काय आवश्यक आहे, कसं हे करावं हे भगवान सांगतात. 23वा श्लोक. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संहितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसः. योगो निर्विण्ण चेतसा. आता अनिर्विण्ण चेतसा म्हणजे निर्विण्ण म्हणजे उबग आलेला, कंटाळा आलेला, याला सोडून असा असलेला म्हणजे अनिर्विण्ण चेतसा. असा तो एक तर दुःख संयोग वियोगम म्हणजे दुःखाचा संयोग हा देहाशी संबंध आहे. देह म्हणजे इथे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह या सगळ्यांशी संबंध त्याचा गेलेला आहे. म्हणजे दुःख संयोगाचा वियोग त्याला झालेला आहे. यालाच योग म्हणतात. तर असा जो योग आहे तो जाणला पाहिजे. कारण जाणणं म्हणजे अनुभव घेणं. आपण नेहमी म्हणतो की भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग. आता भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग काहीही म्हटलं तरी त्याच्यात आत्मानंदाची प्राप्ती होते त्यालाच ज्ञान असं म्हणतात. म्हणजे मी भक्ती करीन, ज्ञानाचा माझा काही संबंध नाही असं नाहीये. कोणताही योगाने तुम्ही गेलात तर ज्ञानप्राप्ती, आत्मज्ञान होणं ही जी अवस्था आहे ही येतेच. आणि ते आत्मज्ञानाची अवस्था म्हणजे आत्मानंदाचा अनुभव घेण्याची अवस्था आहे. त्यामुळे कोणताही मार्ग झाला तरी ज्ञान हे तिथे होतच आहे. आणि ते ज्ञानाचं स्वरूप काय आहे की सर्व मुक्तीची व्याख्या आहे सर्व दुःख निवृत्ती आणि अत्यंत आनंद प्राप्ती असा तो मोक्ष आहे. तर त्या मुक्तावस्थेपर्यंत पोचलेला हा योगी आहे. तर तो योग कसा आहे ते भगवान सांगतायत की दुःखापासून वियोग झाला, पूर्ण आनंदाची प्राप्ती झाली असा तो योग तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि ते करायसाठी काय करायला पाहिजे तर तो योगो निर्विण्ण चेतसा, अगदी म्हणजे कंटाळा न येता धृत्युत्साह समन्वित म्हणून भगवान सांगतात एके ठिकाणी तिथे की धृती म्हणजे धैर्य आणि उत्साह. प्रत्येक वेळी त्या साधनेला बसताना तेवढाच उत्साह पाहिजे, तेवढेच धीर पाहिजे की मला
ह्या आता योगाच्या ह्याच्यात आपण मागे विघ्न एकदम काही थोडीशीच पाहिली कारण विस्तार होईल म्हणून. अ, पण त्या विघ्नात म्हणजे कधी कंटाळा आला, झोप येते, म्हणजे लय झाला, विक्षेप म्हणजे ध्यानाला बसलो पण मन इकडे-तिकडे फिरतंय, हा विक्षेप झालाय. अ, ध्यानाला बसल्यानंतर भलत्याच कोणत्यातरी विषयात मन अडकून राहिलंय, हे कशाने झालं? आणि ह्याच्यापेक्षाही मोठं विघ्न म्हणजे ध्यानात आनंद मिळतोय, पण तो आनंद मिळतोय याचा एक अहंकार होतो. अरे वाह! मला हा आनंद मिळतोय. तर ह्या सगळी आहेत. कंटाळा येणं, आळस येणं, अ, अ, एकदम जडपणा येणं, रोगामुळे अडथळे येणं. तर ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण पूर्णत्वाला पोहोचत नाही, तोपर्यंत प्रारब्धाने या गोष्टी होत राहणारच. ते कोणतीही अवस्था असताना बाह्य दुःखाकडे बाजूला ठेवून या अर्थात हेही सांगितलेलं आहे, की ज्वर, ताप किंवा अत्यंत आजाराच्या अवस्थेत अ, ध्यान करू नये हेही आहे. त्याचे काही नियमही आहेत. ते खूप मोठा विषय होईल. पण सांगायचं म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तेव्हा त्याच उत्साहाने, त्याच आनंदाने जसं एखादा असं सांगतात, की एखादा कामातुर पुरुष कामिनीला त्याच्या भेटायला किती आतुर असतो. त्या आतुरतेने रोजच्या रोज तो आणि जितक्या वेळा ठरवलाय योगासाठी काही-काही वेळाही खूप चांगल्या सांगितलेल्या आहेत, की पहाटे म्हणजे तिथे पहाट आणि सायंकाळ ही चंद्र आणि सूर्याचे बॅलन्स स्थिती म्हणजे काळोख आणि उजेडाची बॅलन्स स्थिती ही सुषुम्नात कुंडलिनी जाण्यासाठी चांगली सांगितली आहे आणि मध्यरात्र हीही चांगली सांगितली आहे आणि ब्राह्ममुहूर्तही चांगला सांगितलाय. तर जे काही आपण वेळ ठरवली असेल, तर त्यावेळी न कंटाळता रोज तेवढ्याच उत्साहाने बसावं, हे भगवान यातून सांगतात. मग आता पुढे हे सांगतायत, की याच्यानंतर म्हणजे एकतर धृती आणि उत्साह ठेवून बसावं. मग पुढे अजून काय करावे? तर संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनि विनि विनियम्य समन्ततः संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः म्हणजे संकल्पापासून जे उत्पन्न होतं, संकल्प आपण बघितलं, संकल्प म्हणजे मी अमुक हे करीन, हे संकल्पाचं फायनल स्वरूप झालंय. पण एखादी अ, गोष्ट हवी असणं हाच संकल्प आहे, नको असणं हाच विकल्प आहे. तर संकल्पाच्या प्रभावाने म्हणजे संकल्प किंवा विरुद्ध रीतीचा संकल्प म्हणजे विकल्प याच्या प्रभावाने ज्या कामना उत्पन्न होतात, त्या सगळ्या सोडून म्हणजे संकल्प विकल्प रहित होऊन किती, की अशेषतः म्हणजे थोड्याही शिल्लक न ठेवता, थोडंही शिल्लक न ठेवता मनसा मन आणि इंद्रिय म्हणजे इथे इथे म्हणतायत मनसैवेंद्रिय ग्रामम मन आणि इंद्रिय ग्राम. इंद्रिय ग्राम म्हणजे हे शरीर म्हणजे इंद्रिय आणि पूर्ण शरीर याचं नियमन करून विनियम विशेष प्रकारे नियमन करून म्हणजे ते योग्य अशा स्थितीत शरीर ठेवून सगळ्या इंद्रियांचा निरोध करून समंततः म्हणजे सगळ्याच प्रकारे त्याचा सगळ्याच बाजूनी आवर घालून बस ध्यान करावं हे ते सांगतात. आणि मग पुढे काय करावं एकदा मन आणि इंद्रिय संकल्प विकल्प सोडून आता संकल्प विकल्प सोडून म्हणजे मनात काही विचार येतात ते आता मी घालवतोय असा जरी विचार केला तरी आपलं मन त्या विचारांकडे लागतं. त्यामुळे जे विचार येतायत जातायत यांच्याकडे काही लक्ष न देता जेव्हा तो भूमध्याकडे लक्ष ठेवून शांत बसतो तेव्हा तो संकल्प विकल्प रहित होतोय आणि मग काय करावं तर 25व्या श्लोकात सांगतायत शनैः उपरम शनैश्शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता हा जो श्लोक आहे की शनैः उपरमेत म्हणजे
हळूहळू करून म्हणजे अगदी हट्टाने आपण मन आवरतोय तर ते बाहेर जातं. असं म्हणतात की मन हे घोड्यासारखं आहे. त्यामुळे त्याला कधी थोडासा चांगला जो सारथी असतो, तो कधी-कधी थोडंसं मोकळं सोडतो. कधी-कधी ओढून घेतो. पूर्ण ओढून घेतलं तरी ते त्यानी नियमन होत नाही. उलट अजून घोडा बिथरतो, मन बिथरतं. पूर्ण सोडून दिलं तरी बिथरतं. त्यामुळे हळू करून त्याला शनैः-शनैः उपरमेत म्हटलेलं आहे. अशी ती बुद्धी धृती गृहीत्या पूर्ण धैर्याने ती बुद्धी घेऊन काय करायचंय तर अ, अ, ते परमात्म्याच्याच ठिकाणी ती बुद्धी लावायची. आत्मसंस्थम मनः कृत्वा म्हणजे परमात्म्यात आत्मतत्वात सच्चिदानंदात ते मन ठेवून किंचिदपि चिंतयेत म्हणजे दुसऱ्या कशाचाही विचार न करता ते तिथे ठेवायचं. आता ही अवस्था फार पुढची आहे. पण तोपर्यंत दुसऱ्या कशाचाही विचार न करता म्हणजे मी होऊन काही विचार करत नाही. म्हणजे विचार सुरुवातीला आले गेले, तर त्यांचाही विचार करायचा नाही. म्हणजे तटस्थपणे राहायचंय. कशाचाही विचार न करायचा म्हणजे आता मी विचार करणार नाही, असा जरी विचार केला तरी तो आपण विचार करतोय असं. तो आलेला विचार नाही. उलट तो जास्त मारक होतो. म्हणून तटस्थपणे येत जात राहिले विचार येऊन दे, जाऊन दे काही संबंध नाही. माझं लक्ष त्या आत्मानंदात आहे. तिकडे दृष्टी स्थिर आहे. असा तो अ, असं त्या आत्मस्वरूपात मन स्थित करावं म्हणून सांगतात. आणि मग काय होतंय म्हणजे हे अ, जसं आत्मसंयमन हळू-हळू करू तसं ते मन स्थिर झालं. स्थिर झालं की तो आनंद जास्त मिळाला. जसा आनंद मिळाला तसं ते अजून स्थिर झालं. अजून स्थिर झाल्यावर अजून आनंद मिळाला. असा तो आनंद हळू-हळू शनैः-शनैः वाढत जातो. तर पुढे सांगतायत 26व्या ह्याच्यात की अ, अ, यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्. म्हणजे हे स्थिर न राहणारे मन, मन अ, अ, म्हणजे भगवान पुढे सांगणारच आहेत की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अर्जुन जेव्हा म्हणतो हे वायूसारखं सुदुष्कर मन आहे ते मी कसं ताब्यात ठेवू तर भगवान सांगतात एक तर वैराग्य म्हणजे विषयापासून बाजूला घेऊन आणि अभ्यास येण्याचे येतो तो अभ्यास आहे तो हा इथे सांगितलेला अभ्यास आहे की काय करायचं की हे स्थिर न राहणारं असं ते चंचल मन आहे की ज्या ज्या विषयांकडे ते धावते तिथून तिथून त्याला शांतपणे परत मागे आणायचं विषय तो त्यांचा झाला नारायण तसं त्याला समजा काही दृश्याची आठवण होते तर अरे इथे आतला जो इथे परमात्मा आहे तिथे माझी दृष्टी त्या आनंद रूपाकडे दृष्टी काही ऐकायला येते तरी इथे माझा जो आत्मानंदाचा जो काही काही जण त्या अनाहत नादाकडे लक्ष ठेवून मन स्थिर करतात अशा पद्धतीने सर्व इंद्रिय त्या आत ओढून त्या भूमध्यात परमात्म्याच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि शांतपणे करायचं अरे माझं चित्त इकडे तिकडे जातंय माझी साधना बरोबर नाही या पद्धतीचे विचार उलट जास्त अपायकारक ठरतात त्यापेक्षा मन इकडे तिकडे जातंय त्याचाही माझा काही संबंध नाही आपल्याला आता फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादा एक मोठा एक व्यक्ती आहे आणि समोर त्याच्या दोन मुलं खेळतायत आणि त्या दोन मुलांनी काहीतरी वेडेपणा केला तर ती व्यक्ती जाऊन एका मुलाला धरते आणि ओरडते असं काय करतोय त्यांनी आपल्याला काय लक्षात येतं तो मुलगा त्या व्यक्तीचा आहे तो दुसरा मुलगा त्या व्यक्तीचा नाही कारण त्या मुलाकडे त्याचं ममत्व दिसलं ममत्व म्हणजे मीपणा त्या मुलात पण त्याचा आहे म्हणून तो त्याचं वागणं सुधारायचा प्रयत्न करतो तसं इकडे मन मन हे माझं आहे आणि ते ताब्यात कसं येत नाही असा विचार केला तर उलट मनाशी आणि त्या वृत्तींची ममत्व वाढतं म्हणून त्याचा तटस्थ राहण्याचा जो सुरुवातीलाच अभ्यास सांगितलाय तो इथे महत्वाचा आहे तर जरी मन इकडे तिकडे गेलं तरी त्याला शांतपणे जास्त एकदम हे न करता त्याला कंट्रोल करण्याचा विचार करण्यापेक्षा आत्मानंदात तो
कडे लावण्याचाच विचार मनात ठेवला, की ते मन पुन्हा स्वतःच्या जागी स्थिर होतं. असं तो शब्दादी विषयाच्या द्वाराने मन जे जाते त्या विषयापासून आवरून त्यांना त्या परमात्मा स्वरूपात पुन्हा स्थिर करावं असं सांगितलं. आणि ह्यानी काय होतं, की प्रशांत 27वा प्रशांत मनसं येन योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. कसं आहे, की मन आलेलं कणभर तरी स्थिर झालं, तरी त्या क्षणभर स्थिरतेतही आनंद आपल्याला मिळतो आणि त्या एकदा आनंदाची चटक लागली, तर कुठेही गेलेलं मन परत आणणं सोपं होतं. आपण मागे बघितलं 2 वृत्तींच्या मधली जी निर्विचार अवस्था आहे, तिथे तो आत्मानुभव आहे. मन इथून-तिथून परत आणणं याचाच अर्थ मनातले विचार गेले, संकल्प गेले आणि ते क्षणभर जरी गेले तरी आनंद मिळतो. म्हणजे असं नाही की पूर्ण मन स्थिर झाल्यावर पूर्ण आनंद मिळाला. त्याच्या आधी साधकावस्थेत किंचित वेळ जरी आनंद मिळाला, तरी त्याची सवय लागून आपण म्हणतो ना, सवय लागली किंवा चटक लागली म्हणतो. तशी ती चटक लागून तो अभ्यास जास्तीत जास्त होऊन शनैः-शनैः ते मन अ, उपरम पावतं. म्हणजे फक्त आत्मस्वरूपात रमायला सुरुवात होते आणि असं जेव्हा प्रशांत मनसं येन प्रशांत झालेलं हे जे मन आहे, त्याला ते सुख उत्तम असं सुख प्राप्त होतं. आणि कारण काय? तर मन पूर्ण शांत झालं म्हणजे त्या वृत्तीचा उपरम झाला. पाप गेली त्याची. त्याचा रजोगुण, तमोगुण पूर्ण गेलेला आहे आणि सत्वाचाही अ, फार थोडा अंश फक्त जोपर्यंत ती भावना आहे तोपर्यंत राहिलेला आहे आणि तोही पुढे जाणार आहे. आणि तोही सत्वाचा अंशही गेला, की तो सच्चिदानंद ब्रह्माशी एकरूप राहिला आणि तो एकरूप झाल्यावर त्याचा स्वरूपच सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामुळे तो त्याला पूर्णानंद प्राप्त झाला. अ, उत्तम, मध्यम आणि अधम आनंद. अधम आनंद हा तमोगुणी आहे. उत्तम हा सत्वगुणी आणि हा तर सत्वगुणाच्याही पलीकडचा आत्मानंद त्याला प्राप्त झालेला आहे. अ, थांबूया का आपण आता? श्लोक घेऊया, प्रार्थना घेऊया. हो. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.